परभणीचा दौरा केलेला आहे. नेमकं कारण काय आहे? आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? शिवसेनेनं माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा एक लढा उभा केलेला आहे संपूर्ण मराठवाड्यात. कारण शेतकऱ्यांची जी परिस्थिती मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात झालेली आहे, या परिस्थितीला सरकार कोणतंही उत्तर देत नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि म्हणून आम्ही गावोगाव हा लढा उभा करत असताना एक विराट असा मोर्चा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला संभाजीनगरात करतोय. त्याच्या आधी गावागावात बैठका होत आहेत, ग्रामसभा होत आहेत. ग्रामसभेचे हजारो ठराव आमच्याकडे आलेले आहेत. 8 तारखेला संपूर्ण मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रात सगळ्या तहसीलवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे, निदर्शने, आंदोलन ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं शिवसैनिक गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो, शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करतो, परंतु सरकार अतिशय खोटं बोलतंय. सरकार शेतकऱ्यांना कोणती मदत पोहोचवत नाही आणि ताबडतोब शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे. पीक विम्याचे निकष बदलले पाहिजे. गुरं ढोरं घरदार याचं नुकसान झालं ती भरपाई सुद्धा आर्थिक स्वरूपात मिळाली पाहिजे. ही भूमिका आम्ही संपूर्ण मराठवाड्यात गावोगाव मांडतो. मागच्या 2 दिवसामध्ये मराठवाड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ओला दुष्काळी पाऊस झाला याच्यामुळे. मात्र सरकार कुठेतरी मराठवाड्यात मागच्या 1 जानेवारीपासून तर आतापर्यंत 800 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि या एका महिन्यात जवळपास 88 आत्महत्या या मराठवाड्यात झालेल्या आहे. खरं तर सरकारची वृत्ती ही अतिशय आता याला शब्द बेईमानीचीच आहे. बेईमानीची अशी स्थिती असताना शेतकऱ्यांना कोणताही आधार देत नाही. शेतकरी मला सांगा ना, डोळ्यात देखत त्याचं शेत वाहून गेलं, पीक वाहून गेलं, घर तुटलं, घरातला संसार वाहून गेला. शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांनी करायचं काय? इथं मोठे मोठे शक्तीपीठासारखे 86,000 कोटी रुपयाचे मार्ग आणले जातात गुत्तेदाराला पोहोचण्यासाठी, भ्रष्टाचारासाठी. पण तो शेतकऱ्याला कोणती मदत सरकार देत नाही आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करत असेल त्याचा रोष सुद्धा जनता मला असं वाटतं या सरकारवर व्यक्त करेल. कर्जमाफीचा विषय पण सरकार बाजूला करून आहे. हे पण याच जे सरकार आता आलेलं आहे यांनीच निवडणुकीआधी 7/12 कोरा 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 असं सांगितलं होतं. परंतु आज हे सरकार या कर्जमुक्तीपासून आपलं तोंड लपवत आहे. अर्थमंत्री सांगतात की हप्ते भरा. आता नोटिसा यायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा यायला सुरुवात झालेली आहे. मला सांगा तुम्ही, शेतीच वाहून गेली, पीक वाहून गेलं, शेत वाहून गेलं, सगळं गेलं, भरायचे कुठून पैसे बँकांचे? आपण शेतकरी हप्ते भरू शकत नाही. म्हणून या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. सध्या 8,500 रुपये हेक्टरी वाटप सरकार करतंय. कुठं केलं? कोणाला मिळाले? जरा मला एक शेतकरी भेटवा. मला 8,500 रुपये मिळालेला एखादा शेतकरी दाखवा. कोणती रक्कम पोहोचली नाही, फक्त घोषणा झालेली आहे. या सरकारने निवडणुकीच्या आधी एनडीआरएफच्या निकषापेक्षा तिप्पटीनं देण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे 8,500ची तिप्पट अतिरिक्त 24-25 25,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटक सरकार आता दुपटीनं देत आहे. मग या सरकारला का फोकणी पडली का? म्हणून या सरकारने सुद्धा शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे. प्रति टन 15 रुपये प्रमाणे ऊस साखर कारखानदाराकडून सरकार पैसे वसूल करते. मागच्या वर्षी 46 लाख टन ऊस उत्पादन झालेलं आहे. आता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ऊसाचं उत्पादन होऊ शकतं. मी साखर महासंघाकडून माहिती घेतली. एकंदर पेरणीचं जे पेर क्षेत्र त्याच्या आधारावर जवळपास 60 लाख टन ऊस यावेळेस होऊ शकतो आणि त्याच्यातून 15 रुपये सरकार कट करून घेऊ लागलेलं आहे शेतकऱ्याचे कारखानदाराचे नाही, शेतकऱ्याचे 15 रुपये. मला तुम्ही हिशोब करा, 46 लाख टन ऊसाचे 15 रुपये जर कट केले तर किती नाव होईल? मुख्यमंत्र्यांनी दिला 10 रुपये आणि पूरग्रस्ताला 5 रुपये. हे का शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे आणि हेच शेतकऱ्याला द्यायचे? आयजीच्या जीवावर बाईजी. मला वाटतं हे होणार नाही. शेतकऱ्यांनी याला विरोध करावा. घ्यायचं तर साखर कारखानदाराकडून घ्या ना, ते तर बुडवतात ना. कोणी 400 कोटी, कोणी 500 कोटी, कोणी 600 कोटी बुडवतात. त्यांच्याकडून घ्या. जे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला नाही पाहिजे. काटा मारणाऱ्या साखर कारखानदाराची यादी माझ्याकडे आहे असं फडणवीस म्हणताय. यादी याच्यासाठी का ब्लॅकमेलिंग करण्यासाठी? तुझी ईडीची इन्क्वायरी लागतो आमच्या पक्षात, बाकी काही नाही.